प्रेक्षकांनो, शेवटी आज गौतमीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच। गौतमीने हळदीचा कार्यक्रम आयोजित केलाय ह्या डॉक्टरांच्या आणि तिच्या लग्नासाठी। डॉक्टर म्हणतात मी हे अजिबात करणार नाहीये। आरो म्हणतोय मम्मा हे सगळं कशासाठी? गौतमी म्हणते अरे आधी आमचं कोर्ट मॅरेज झालं होतं ना, हे फंक्शन आम्ही एन्जॉय केलेच नाही, मग आता करूयात ना। हिरा म्हणते मम्मा मला आधी सांगायचं ना। गौतमी म्हणते सरप्राईज दिलं ग बाळा तुम्हाला मी। डॉक्टरांचा अजिबात म्हणजे इच्छाही नाही आहे आणि मूडही नाही आहे या सगळ्या गोष्टींसाठी। आरो खूप खुश असतो, तो म्हणतो आम्ही असे पहिले मुलं असूत ज्यांनी त्यांच्या आईवडिलांचं लग्न एन्जॉय केलं। हो ना ग बयो। बयो काहीच बोलायला तयार नसते। गौतमी हळूचकून गोजा त्याच्या कानात सांगते की या दोघींवर लक्ष ठेवा, नाही तर ऐन वेळेवर काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतील। आता बयो या सगळ्या धिंगाण्यामध्ये त्या सुमन आत्याकडून फोन घेते। गौतमी लगेच हळदीची तयारी करायला घेते, पाठ रांगोळी करा, सगळी गडबड सुरू आहे। बयो फोन घेऊन त्या मॅडमला फोन करते अनु टीचरला आणि म्हणते सगळं संपलं अनु टीचर, आता माझे बाबा उद्या लग्न करतायत इराच्या आईशी। हे ऐकल्यानंतर त्यांना जरा आश्चर्यच वाटतं। आता हा नंबर अननोन असतो, त्या आधी विचारतात कोण बोलतंय वगैरे वगैरे। गोजा त्या लगेच बयोच्या मागे जाते आणि म्हणते तुला आमचं चांगलं बघवत नाही का ग, इकडे कशाला येऊन उभी आहेस? बयो म्हणते ते माझे कपडे वाळले का ते बघायला आले होते। आता अनु टीचरला प्रश्नच पडलाय, करावं तर काय करावं? अनु टीचरने डायरेक्ट बॉम्बच फोडलाय प्रेक्षकांनो तिथे जाऊन। रमाकांत म्हणतो काय ओ वहिनी तुम्ही सांगायचं ना आधी, डीजे बीजे लावला असता, गावाला बोलवलं असतं। गौतमी म्हणते आता लावा ना मग। आता रमाकांत स्पीकर वगैरे लावतोय आणि डॉक्टरांना पण नाचायसाठी म्हणतात, पण हे सगळेच जण नाचायला लागलेत आणि सॉन्ग कुठलं लावलं, म्युझिक लावलं होतं गणपतीच्या मिरवणुकीचं। गोजा त्या इतकी नाचते की नाचून नाचून दमून जाते। पाणी बिणी पिल्यावरती म्हणते लवकर कर ग सुमन, लवकर रांगोळी काढ, बस इकडे पूर्वेकडे तोंड करून शुभम कर। आता सुमन हळूच विचारते दादा तुझी खरंच इच्छा आहे ना हे लग्न करायची? पण शुभमकर काहीच बोलत नाहीत। आता हळद लावणार म्हणजे थोडीशी लावते ती हळद, तेवढ्या तिथे अनु टीचर पोहोचल्यात। आता लगेच गौतमी म्हणते तुमचं इथे काय काम आहे? आमचं घरचं फंक्शन सुरू आहे ना, तुम्हाला आम्ही आमंत्रण दिलं नव्हतं, असे मॅनर्स चांगले नाही तो नाही, म्हणजे कोणाच्या घरी असं न बोलवता जाणं चांगले मॅनर्स नाही आहे ना अनु टीचर। त्यावरती अनु टीचर म्हणतात गौतमी मॅडम तुम्ही तर मला मॅनर्स शिकवायला जाऊच नका, मला डॉक्टरांशी खूप महत्त्वाचं बोलायचे, तेही आत्ता। गौतमी म्हणते तुम्हाला दिसत नाही आहे का आमच्या घरी फंक्शन सुरू आहे ना, जा आता उद्या सकाळी बोला काय बोलायचं ते। अगदी रूडली बोलते ती, पण अनु टीचर म्हणतात मी जर आत्ता बोलले नाही तर मला माझं मन आयुष्यभर खात राहील, मला डॉक्टरांशी बोलायचं आणि तेही खूप महत्त्वाचं। गौतमी त्यांच्या अंगावर धावून जाते, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही आहे का, निघा आता इथून। डॉक्टर म्हणतात थांब गौतमी, त्या एवढ्या रात्रीच्या आल्यात म्हणजे त्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल, बोला तुम्ही अनु टीचर। अनु टीचरने छान बोललंय, म्हणजे छान या गौतमीबद्दल सगळंच सांगितलंय त्यांनी। त्या म्हणतात की हे बघा मी तुम्हाला हे जे काही सांगतेय त्यात माझा काहीही पर्सनल इंटरेस्ट नाही आहे, पण मला तुम्हाला हे सत्य सांगावंच लागेल, जर मी तुम्हाला हे बोलले नाही ना तर माझं मन आयुष्यभर मला खात राहील आणि खोटं मला सहन होत नाही, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला आली आहे। सुरुवात छान केली आहे त्यांनी। अनु टीचरने आता सगळंच सांगितलं आहे की तुमच्या म्हणजे ह्या इराच्या आईने माझ्यासमोर तुम्ही कसे वाईट आहात हे कायम दाखवलं आहे, आणि तुम्ही बयोला कसे त्रास देता, बयोला किती कामं सांगता, तिला तुम्ही शाळेत येऊ देत नाही, अशी कायम तुमची खोटी प्रतिमा माझ्यासमोर उभी केली। एवढंच नाही तर तुम्ही खूप वाईट वडील आहात हे कायम मला ह्यांनी दाखवलं, पण जेव्हा ह्यांचा मुखवटा उघडा पडला तेव्हा मला सगळं खरं कळलेलं आहे। इरा वर्गात फोन वापरते हे तुम्हाला माहीत होतं का? डॉक्टर म्हणतात नाही मला माहीत नव्हतं। आता यांनी सांगितलंय की मी तिला तुमच्या परमिशनचं लेटर मागितलं होतं, तेव्हा दुसऱ्याच दिवशी तुमच्या सहीसहित एक लेटर आलं, ते तुम्ही दिलं होतं का? डॉक्टर म्हणतात नाही। अनु टीचर म्हणतात आत्ता कळतंय, म्हणजे ते लेटर सुद्धा खोटंच होतं, तुमच्या सहीसहित ते परमिशनचं लेटर माझ्याकडे आणलं गेलं होतं। गौतमी म्हणते ए बाई काही पण काय बोलतेस तू? अनु टीचरच्या धाडसाची कमाल आहे, तिने सगळ्यांसमोर गौतमीला रिव्हील केलंय। आता अनु टीचर म्हणतात की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, हा माझा गैरसमज जेव्हा दूर झाला तेव्हा मला ह्यांच्याबद्दल कळलं, आणि ह्यांना तुमच्याशी लग्न करायचंय, ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून, त्यांना पर्सनली तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाहीये। गौतमी अनु टीचरकडे अशी बघतीये जणू काही खाऊ का ठेवू हिला। गौतमीचं सगळंच पितळ उघडं पडलंय प्रेक्षकांनो। आता गौतमी स्वतः एक्सप्लेनेशन द्यायला लागते। अनु टीचर म्हणतात ह्या अतिशय धूर्त बाई आहेत, यांना तुमच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, त्यांना फक्त आणि फक्त तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून ते तुमच्याशी लग्न करताय। लग्न करणं न करणं हा तुमचा पर्सनल इंटरेस्ट आहे, पण मला जे कळलं ते मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, कारण मला खोटं सहन होत नाही। तुम्ही किती चांगले व्यक्ती आहात हे मला जाणवलं, म्हणून मला तुम्हाला हे सत्य सांगावंसं वाटलं।
त्यामुळेच मी इथे आली आहे. तुम्ही लग्न करायचं नाही करायचं हा तुमचा पर्सनल इश्यू आहे, त्यामध्ये मी बोलणार नाही, पण मला तुम्हाला हे सांगावं असं योग्य वाटलं म्हणून मी इथे आली आहे. इरा आता एवढी रागाने बघते अनु टीचरकडे. गौतमी आता स्वतःला एक्सप्लेन करायला लागते की ही बाई खोटं बोलतीये. अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का शुभंकर? अरे काल आलेल्या बाईवर विश्वास ठेवशील का तू? गौतमी दातबीत खातीये तिच्याकडे बघून. डॉक्टर म्हणतात गौतमी गप्पा बस, त्यांना बोलू नकोस. तू विश्वास ठेवण्याच्या किती लायकीची आहेस ना हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. तुला लाज नाही वाटली का गं माझ्याबद्दल असे वाईट साईड पसरवण्याची? बयो माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, पण आता हे लग्न होणार नाही आहे. नाही तो विश्वास थोडाफार मला वाटायला लागला होता, पण आता तो सगळाच तू गमावून बसली आहे. गौतमी म्हणते अरे शुभंकर या बाईवर विश्वास ठेवू नको, ही खोटारडी आहे, ही आत्ता गावात आली आहे, हिला काय माहिती माझ्याबद्दल? शुभंकर म्हणतात तू कशी आहेस काय आहेस ना हे कळायला फार वेळ लागत नाही. आता अनु टीचर म्हणतात हे बघा हे मला कोणी सांगितलेलं नाही आहे, मी तुम्हाला हे सगळं मला जे जे कळलं आहे त्या अनुषंगाने सांगते आहे. तुम्ही किती चांगले व्यक्ती आहात या गोष्टीची मला जाणीव झाली आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे सांगायला आली आहे. प्लीज तुम्ही कोणाहीबद्दल गैरसमज करून घेऊ नका, मला एवढंच सांगायचं होतं. प्लीज मी येते आता. असं बोलून अनु टीचर तिथून निघून गेल्या आहेत. आता डॉक्टरसुद्धा वर जात असतात. गौतमी त्यांचा हात धरतीये आणि त्यांना म्हणते थांब शुभंकर असं करू नकोस, पण डॉक्टर तिला मागे लोटून देतात. गौतमी बाजूला हो. आता ती पडते खाली डिशमध्ये आणि तिच्या हाताला हळद लागते, ती मारक्या म्हशीसारखी बघायला लागते. डॉक्टर म्हणतात की हे लग्न आता होणार नाही. पण प्रेक्षकांनो डॉक्टरांनी एवढाच रिप्लाय देणं मला म्हणजे अपेक्षित नव्हतं. त्यांनी ॲटलिस्ट हिला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. ठीक आहे रात्र असेल म्हणून त्यांनी नसेल काढलं, पण आता तरी डॉक्टरांनी काहीतरी ॲक्शन घ्यावी. आरव आणि इरा समजून सांगतात मम्मा काय झालं तुला लागलं तर नाही ना? गौतमी रडायला लागते आणि आता बदला मूडमध्ये आहे गौतमी. असो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. इराने भरवलं आहे आता गौतमीच्या डोक्यात हे बयोनेच त्या अनु टीचरला सांगायला लावलं असणार आहे. आता ती गेली आहे बयोवर वसकायला. बयो तू आणि त्या बयाने मिळूनच हे सगळं केलं आहे ना? सोबत रमाकांत गोजात त्या सगळे चालले आहेत बयोला. प्रेक्षकांनो आपलं चॅनल ना वर दिसत नाही आहे, यूट्यूबचा काहीतरी इश्यूज झाला आहे, त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर जाऊन तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल. काय इश्यू आहे मला माहीत नाही, पण कालपासनं हा इश्यू मी खूप फेस करते, त्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.